रामकृष्ण हरी मंडळी, आज मी जातीये वाराणसीला. आत्ताच मी मुंबईच्या एअरपोर्टवरती पोहोचली आहे. इथून माझं चेक इन आहे. फ्लाईट 10ची आहे, पण मी थोडंसं लवकर पोहोचली आहे कारण माझी ट्रेन लवकर होती. पुण्यावरून मी ट्रेन केली इकडे. त्याचं कारण असं आहे की मला फ्लाईट चेक करताना असं समजलं की पुण्यावरून थोड्याशा महाग आहेत आणि मुंबईवरून थोडी स्वस्त आहे. तर मला मुंबई कन्व्हिनियंट होतं, जवळच होतं, त्यामुळे मी मुंबईवरून फ्लाईट घेतली. आता चेकिंग थोड्या वेळात करेन बॅगचं. एवढं मोठं लगेज आहे सोबत आणि त्याच्यानंतर थोडंसं एअरपोर्ट फिरणार आहे आणि तुम्हालाही दाखवणार आहे. आणि माझा हा जो प्रवास असेल मुंबई टू वाराणसी हा पूर्णपणे पहा. ही कनेक्टिंग फ्लाईट असणार आहे. आज रात्री 10ला चालू होईल आणि परत 12:30ला मी बेंगलोरमध्ये असेल. तिथून मग पुढे 5ला तिथून उडेल माझं विमान आणि त्याच्यानंतर मी सकाळी 8च्या जवळपास वाराणसीमध्ये पोहोचेल. तर चला माझ्यासोबत. तर त्याचं असं झालं आहे की अजून माझा लगेजचं चेक इनही नाही झालं. इथेच आहे लगेज माझ्यासोबतच, कारण मी खूप लवकर आले. ऑब्व्हियसली इतके लवकर चेक इन काउंटर ओपनही नाही झाले. आणि आत्ता मला लागली होती भूक. मी घरून टिफिन आणला होता, मसाले भात केला होता, तर तो आणला होता मी, पण पोट नाही भरलं. सो मी आता इथे खूप जास्त मनावर दगड ठेवून मोठाच्या मोठा मी जेवण ऑर्डर केलं आहे. ह्याच्यामध्ये 2 मिनटं मी तुम्हाला दाखवते. आधी नाव वाचू दे, मला नाव त्याचं प्रोनाऊन्सिएशन येत नाही. फॅन्सी नाव आहे, फॅन्सी काहीतरी. चीज टोमॅटो पनीनी असं त्याचं नाव आहे. जर PANINI. जर माझं प्रोनाऊन्सिएशन चुकत असेल तर मला सांगा कमेंटमध्ये. तर आता मी हे खाती आहे. 2 मिनटं मी तुम्हाला दाखवते. हां, हे असं काहीतरी आहे बर्गरसारखं, लांबलचक बर्गर आहे आणि त्याच्यासोबत ही हिरवी चटणी दिली आहे. तर ह्याची किंमत साधारण आहे 299 रुपये आणि त्याच्यासोबत मी पाण्याची बॉटल घेतली. आपली 1 लिटरची बॉटल इथे 110 रुपयाला मिळाली मला. तर मी आता एन्जॉय करते. बघू आता हे कसं लागतंय, सांगेन मी तुम्हाला. हां, आणखी एक घास. काहीसं बर्गर सारखंच आहे. मला बर्गर जास्त आवडत नाही, पण वेळेला केळं केलंय मी. 424 रुपयाचं केळं पडलंय मला. त्याच्यानंतर परत मी आता वाट बघेन चेक इन लगेज कधी चेक इन होत आहे माझं. आणि टाइमपास करते, फिरायचं आहे. बघूयात. चेक इन झालं आहे फायनली आणि आत्ता मी गेट नंबर मिळाला आहे, मला बोर्डिंग पास मिळाला आहे. 2 मिनटं मी बोर्डिंग पास दाखवते तुम्हाला. हा बोर्डिंग पास मिळाला आहे आणि आता मी आणखी वेळ आहे, आणखी 2 तास आहेत आय थिंक माझ्याकडं. नाही, 2 तासच आहेत. तर मी तोपर्यंत फिरेन. इथे शॉप आहेत, शॉप बघायच्यात मला. शॉपिंग तर काय
करायचे नाही आहे एअरपोर्टवरतीच, कारण बनारसमध्ये मला शॉपिंग करायची आहे भरपूर. आणि हे माझ्या मागे जे दिसत आहे ते खूप छान केलं. आय लव्ह मुंबई. ते मुंबईत आय लव्हचं जे आहे ते तिरंग्यामध्ये केलं आहे त्यांनी. रिअल प्लांट्स आहेत हे सगळे. आणि इकडे कृत्रिम धबधबा केलाय. मस्त आहे वातावरण. बाय द वे, या ट्रिपसाठी मी एअर इंडिया एक्सप्रेसमध्ये बुकिंग केलं होतं आणि मुंबई एअरपोर्टवरती मी खूप लवकर पोहोचले होते, त्यामुळे मला मुंबई एअरपोर्ट ही खूप छान पद्धतीने एक्सप्लोअर करता आलं. शॉपिंग तर काही केली नाही, कारण माझा मूडही नव्हता आणि मला करायचंही नव्हतं एअरपोर्टवरती शॉपिंग. तर थोड्याच वेळात वेळ झाली, बोर्डिंग झालं आणि विमान माझं मुंबईवरून उडालं ते बँगलोरसाठी, कारण ही कनेक्टिंग फ्लाईट होती जसं मी आधी सांगितल्याप्रमाणे. या विमानात प्रवास करताना मला इथल्या एअर इंडिया एक्सप्रेसची जी सर्व्हिस आहे ती खूप आवडली आणि विमान वेळेवरती होतं, त्यामुळे थोडीही वेळ इकडे तिकडे झाली नाही. माझं विमान बरोबर वेळेला उडालं आणि वेळेला लँड झालं बँगलोरमध्ये.
रामकृष्ण हरी मंडळी, तर मी पोहोचली आत्ता रामकृष्ण हरी मंडळी, तर मी पोहोचली आत्ता बँगलोरच्या एअरपोर्टवरती आणि आत्ता वाजलेत रात्रीचे जवळजवळ 2:15 वाजत आलेत आणि माझी नेक्स्ट फ्लाईट जी आहे ती वाराणसीसाठीची ती आहे 5 वाजता. आता मी तसं म्हणायला खूप जास्त थकली आहे, कारण रात्रभर जागरण झालं आहे. फ्लाईटमध्ये थोडीशी झोप झाली, पण त्याला झोप नाही म्हणता येणार. आणि आता 5 वाजेपर्यंत मला वाट बघायचं आहे. इथे काही लोक झोपली आहेत खुर्च्यांवरती. मीही तो प्रयत्न करीन. आणि मला आत्ता एक काका भेटले, त्यांना पण वाराणसीलाच जायचं आहे आणि त्यांना असं वाटलं की मी इथे थांबणार आहे कायम, आणि ऑब्व्हियसली मी थांबणारच आहे माझी फ्लाईट आहे असेपर्यंत, कारण एअरपोर्ट फिरूनही काही फायदा नाही. सगळे शॉप्स आहेत ज्यात मी इंटरेस्टेड नाही आहे शॉपिंगसाठी आत्ता. आणि त्यांनी असं सांगितलं मला की मी त्या कोपऱ्यात झोपतो, मला अनाऊन्समेंट झालं की उठवा. तर आता माझ्याकडं आणखी एक जबाबदारी वाटली आहे की जेव्हा अनाऊन्समेंट होईल तेव्हा तिकडे जाऊन त्यांना बघायचं की उठलेत का. नसतील उठले तर उठा म्हणायचं, उठवायचं आहे त्यांना. आणि एअरपोर्ट खूप छान आहे, शांत आहे, वर्दळ कमी आहे. रात्रीची वेळ आहे त्यामुळे वर्दळ कमी आहे ऑब्व्हियसली. आणि जे मेंटेन केलं आहे ते खूप छान प्रकारे मेंटेन केलं आहे. मुंबई एअरपोर्टपेक्षा हे एअरपोर्ट मला खूप आवडलं. थोड्याच वेळात बेंगलोरच्या एअरपोर्टवरून बोर्डिंग झालं आणि त्या दिवशी रात्रीचा प्रवास होता, त्यामुळे मी खूप जास्त थकले होते आणि विमानात बसल्या बसल्या मी झोपी गेली. आणि नंतर सकाळी होताच कॅप्टनने अनाऊन्समेंट केली लँडिंग होणार आहे याची, आणि मी एकदम एन्थुझियास्टिकली उठून बसले आणि खिडकीतून पाहत तर नजारा खूप सुंदर होता. खाली गंगा नदी दिसत होती मला, आणि असं वाटत होतं की गंगा नदी माझं वाराणसीमध्ये स्वागत करते माझा बर्थडे सेलिब्रेशन करण्यासाठी, असं मला जाणवलं. त्याच्यानंतर मी वाराणसीमध्ये प्रवेश केला आणि तिथल्या पावसानेच माझं स्वागत केलं. आता मी चालली आहे माझ्या हॉस्टेलकडे, जिथे मी स्टे बुक केला होता. हॉस्टेलची माहिती आणि मी स्टे कसा बुक केला, कसं आहे माझं हॉस्टेल, याची माहिती मी पुढच्या ब्लॉगमध्ये सांगेन. तर त्याच्यासाठी तो पुढचा ब्लॉग नक्की पहा. आणि पुढचा ब्लॉग पाहण्यासाठी ऑब्व्हियसली चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा चॅनलला. तुम्हाला माझं बर्थडे सेलिब्रेशन, माझी सोलो ट्रिप कशी वाटते तेही सांगा. तर येते मी लवकरच नवीन ब्लॉगमध्ये वाराणसी डे 1 घेऊन. तोपर्यंत बाय.